श्री स्वामी समर्थ. श्री अधिकमास महात्म्य. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. हे रामचंद्रा करुणा समुद्रा, नित्य धातु तव शांत मुद्रा, मजसी नये वो अज्ञान निद्रा. ऐसे करिबा दयाळा तव नाम पतित पावन, नामे तरले जळी पाषाण, नाम मोक्षाचे साधन, नाम जीवोद्धारक. रामनामाची ती नौका, पहिल्या तिरी नैक, भाविका हा डंका आहे रेणिका. जो गर्जिले ऋषीश्वरा, सरे सारा त्रिविध ताप, दूर होई भव संताप, पापे जळती आपोआप. स्मरणे हेक नामाचा महिमा आहे थोर, चूर होती पापाचे डोंगर, नाम जीवाचे तरणार, खून अंतरी बाळगा. लक्ष्मी म्हणे स्वामीनाथा, मलमासी या उपोषण, करिता कोण तरुणी गेले मागुतान, ते सांगावे दयानिधी. मग तिथे वदी श्रीहरी, ध्यान राहो प्रश्न उत्तरी. तो वसता भगवंतांतरी, उपासका ये निर्भयता. जया हृदयी दयाभाव, तया दूर नाही देव. करुणामय ज्याचा स्वभाव, तोची विप्र ईश्वरा. भूतदया असे जया ते, सकल साधने घडती त्याते. तो जाई मोक्ष पंथाते, तपसामर्थ्य सहजची. प्रापंचिकासी उत्तम धर्म, दानात अन्नदान उत्तम, प्रसन्न त्यावरी पुरुषोत्तम, होई विशेष करुणी. महेस्मृती नामे एक नगरी, जी असे नर्मदे तीरी. तेत ब्राह्मण नारी होती विधवा गावात, भिक्षा मागून जगत होती, अपतेष्ट तिज कोणी नसती. व्रत वैकल्य करीत होती, कष्ट होनी ती काया. पुढे आला अधिक मास, नर्मदे जाई नित्य स्नानास, आणि धरी व्रत उपवास, पुण्यलाभ कारणे. न करीती अन्न सेवन, केवळ नर्मदा नीर पिऊन. काया गेली तिचे सुकून, आचरिता ते व्रत. नर्मदा स्नान करुणी माघारी, येत असता ती नारी. तिज एक भेटले दुराचारी, नाम तुरी जया तियेची. तिने ओळखुनी ब्राह्मणीस, विशेष खून दिली खास. शरीर का झाले तुझे कुश, विचारिले प्रेमाने. तो ब्राह्मणी सांगे तिसरी, मी केले व्रत उपवासी. साधून या अधिक मासासी, म्हणून देहा ही स्थिती. तुरी जया म्हणे धन्य बाई, तो जोडले गे पुण्याई. तुझ्या पुण्याचा पार नाही, धन्य धन्य गे तू माई. तुवा करून या व्रत जोडिले तू गे भगवंत. जो परम दयाळू कृपावंत, उद्धार करी दिनाचा. मी पापिनी अमंगळ, पुण्य नाही गे पदराला. कधी न भगवंत आठविला, घडेन तपाचरण. पोटी नाही संतान, पुढे यमयातना कठीण. कोण करील सोडवण, नरकावास मधुनिया. नैनी तिच्या अश्रू दाटले, ब्राह्मणीचे मन कवळले. ती म्हणे पाहिजे केले काहीतरी तुझसाठी, तरी माझ्या येई मानसी. एक दिवसाचे पुण्य तुझसी, करीन अर्पण तरी उद्धारसी. आणिक होईल कल्याण. मग गंगाजळ घेऊन हाती, आठवून तो प्रभू जगजेटी. तुर्जियाच्या उद्धारासाठी दिले पुण्य दान ते. दान उदक हाती घेतले, तोच एक नवल घडले. पापाचरण तिचे सरले, दिव्य देह पावली. ब्राह्मणी झाली विस्मित, पाहे चमत्कार अद्भुत. उद्धार पापियाचा होत, ऐसे व्रत पुण्याई. स्वर्गलोकीचे विमान आले देवदूत घेऊन, तुर्जियस सन्मानून बैसविले ते विमानी. जाऊन बसता विमानात, तिने जोडले दोन्ही हात. म्हणे तुझ्यामुळे झाले प्राप्त झाली मज ही पुण्याई. तू धन्य गे पर उपकारी, तूच श्रेष्ठ तपस्वी खरी. व्रत तपाची प्रचिती खरी, आली प्रत्यक्ष अनुभवा. तुरी जया त्रिवार नमन, करुणी केली भाग्यवान. तिचे झाले उद्धारण एक दिवसाच्या पुण्याने. तव ब्राह्मणी विस्मित म्हणे काही कैसी करणी. क्षणात उद्धरिली पापिनी, काय म्हणावी नवलाई. तत्काळ उतरली पापीन, मी मागे राहे अजून. मी असूनही पुण्यवान, का नसद्गदी ती लाभली. ऐसा शोकमणी करिता ब्राह्मणी गेली ग्रहा परत. म्हणे निद्रिस्त का भगवंत, मजसाठी झाला. तुरी जया जाय स्वर्गभुवना, परिकर्म भोग काही चुकेना. पुनरपीती पावली जनना, पुण्य काशी क्षेत्रात. पुण्य उदरी पदरी होते म्हणून, मानव देही ती जन्मून. पुत्र होऊन जन्मली छान, एक ब्राह्मण कुळात. नामपुत्राचे काशीनाथ, ठेवती ते मायतात. तो हळूहळू वाढत झाला 8 वर्षाचा.
तोच ब्राह्मणी एके दिनी तीर्थयात्रेची निमित्त करुनी आली काशी क्षेत्राला गुणी श्री विश्वनाथ दर्शनी मंगलतीर्थी केले स्नान विश्वनाथाचे झाले दर्शन करीत असता पदभ्रमण देवदर्शनानिमित्ते तोच अकस्मात मार्गावरी एक भट्टू ब्रह्मचारी भेटला तिला ते अवसरी नमस्कारी विनयाने ब्राह्मणी म्हणे तू रे कोण कुठली ओळख कसली खून तू का मज नमस्कारन ऐसे वाटेत आडवा तो बालक काय बोले तुझे मजवर उपकार झाले एक दिवसाचे पुण्य भले तू दिलेस गतजन्मी त्या जन्मी मी एक पापीनं एक नाम तुर्या जन जान जिचे तू केले उद्धारण पाठविलेसे स्वर्गात ऐसा देता आठवण मागचे झाले सर्व स्मरण सर्व वृत्तांत करिता श्रवण ओळख पटले उभयता विचार ब्राह्मणे करी मनी एक दिवसाचे पुण्यनिधानी गतजन्मी ती गेली उद्धारुनी जन्म लाभे उत्तम काशी क्षेत्री जन्म झाला विश्वनाथ नेत्री पाहिला पुरुष जन्म भाग्य मिळाला हे फलित कशाचे का देवा का ऐसे केले माझे सार्थक नाही केले व्यर्थची माझे आयुष्य गेले पुण्यासोनी पदरात हे ऐसे बा का घडावे दोषी कुणासी ठरवावे ना भोग सरले आगवे म्हणून माझी ही दिशा एक दिवसाचे उदर करी पडता उद्धरली ती नारी मी उपासले मासभरी हेच त्याचे फल काय पाप भोग का नाही सरले काय माझे नशीब फुटले ऐसे म्हणून कपाळ पिटले आणि रडू लागली काशीनाथ तिज समजावीत म्हणे दयाळू तो भगवंत उचित समय येताशनात तुझी माते उद्धारसी ऐसे तिजसे समजावून प्रार्थना विश्वनाथा लंगून करीतो काशीनाथ जाण देवा व्हावे कृपाळू तव भोग वाटा सरला पुण्य वाटा उभा राहिला अंतरी तो देव द्रवला भोलेनाथ दिनाचा तात्काळ विमान पाठविले दिव्य देही तेजसे केले अनेक उद्धारुनी नेले वाहुनी या विमानी जे स्थानी उद्धरे ब्राह्मणी तेथे चंद्रेश्वर लिंग स्थापनी काशीनाथे पूजा करुनी फेडू पाहे उपकार ते चंद्रशेरलिंग अजूनही स्थापिते आहे क्षेत्रस्थानी तयाचे दर्शन घेऊनी स्मरावे हे कथानक उपोषण करिता मलमासी ऐसे पुण्य ये पदरासी म्हणून करावे उपासनेसी पुण्यसंचय करावा हीन आहे दंतकथा संदर्भ आहे हिचा ग्रंथा मथितार्थ त्याचा चित्ती धरिता होय जीवोद्धारण मलमासीच्या उपवासाचे फळ उद्धरी तिघांचे जन्मथोर पुण्याईचे कथन स्मरणी हे धरा करा काही करी व्रत आणि करा आपुले हित जोड जीवनी जगन्नाथ उद्धारक तो जगताचा ऐसा का अधिक मासाचा ग्रंथ पद्मपुराणीचा समंत गोविंदने विरचित 9 अध्याय गोढा इति श्री अधिक मास महात्म्य 9 अध्याय।